श्रोते हो नमस्कार। आता आपण पापनाशी रामनाम या संदर्भात माहिती घेणार आहोत। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। तर राम नाम हे किती श्रेष्ठ आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये उल्लेख केलेला आहे। नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरिवर राम नामे नासते। तर राम नाम हे निरंतर स्मरण करणारे जे व्यक्ती आहेत त्यांचं शरीर म्हणजे एक पुण्य शरीर असं समजावं। आणि या राम नामामुळं महादोषांचं पर्वत जे आहेत ते पर्वत काय होतात, नष्ट होऊन जातात। आता या संदर्भात घडलेली पुराणातली सत्य कथा आहे ती म्हणजे वाल्या कोळी हा वाटसरूचा धंदा करत होता। म्हणजे एखादा वाटसरी वाटण जर जात असेल तर त्याला त्याच्या आडवं जायचं, त्याला मारायचं, त्याच्याकडचं जे दागिने आहेत, पैसा असेल किंवा काही धान्य असेल किंवा इतर काही वस्तू असेल त्या काढून घ्यायच्या आणि त्याच्यावर कुटुंबाचं भरण पोषण करायचं असा त्याचा उद्योग चालू होता। आणि अशी बरीच वर्षे गेली आणि एक माणूस मारल्यानंतर तो एक खडा मातीची रांजणं पुरी होती त्या रांजणामध्ये तो टाकायचा। अशी 7 रांजणं भरलेली होती। अनेक लाखो लोकांना त्यानं मारलेलं होतं। आणि याचा उद्धार करण्यासाठी म्हणून नारद मुनी पृथ्वी तलावर आले आणि तो ज्या ठिकाणी वाटेवर उभा होता त्या ठिकाणी प्रगट झाले। त्यावेळी नारद मुनींना तो म्हणाला की तुम्ही पळू नका, पळाल तर लक्षात ठेवा मी तुमच्यापेक्षा दुप्पट पळतो। असं म्हणून त्याच्या समोर तो वाल्या कोळी आला। नारद मुनी काय घाबरले नाहीत। त्याने त्याला विचारलं की हे जे तू काही पातक केलेलं आहेस हे पातक जे आहे यासाठी तुला नरकवास भोगावा लागणार आहे। तेव्हा या पातकाचा धनी कोण आहे तू घरी जाऊन विचारून ये। त्यावेळी त्यांना तिथंच थांबायला सांगितलं। मी इथं कुठून जात नाही, कुठेही जात नाही, मी इथंच थांबतो असं नारद मुनींनी सांगितलं। घरी गेला, मुलांना विचारलं मी जे काय पातक केलेले 7 रांजणं भरलेली आहेत या पातकाचा धनी कोण आहे का वाटे करू। मुलं म्हणाली आम्ही काही याचा वाटे करू नाही, तुम्ही केलेलं आहे पातक तुमचं तुम्हालाच फेडावं लागेल। पत्नीला विचारलं, पत्नी म्हणाली ज्यानं केलं त्यानंच ते फेडावं, आम्ही काय हा उद्योग तुम्हाला करायला सांगितलेला नाही, फक्त कुटुंबाचं पालन पोषण कसं करायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे। त्याने हात झटकल्यामुळं तो निराश होऊन नारद मुनींच्याकडे आला। नारद मुनी त्या ठिकाणीच उभा होते। नारद मुनींना पाया पडला आणि म्हणाला की माझ्या या पातकाचं वाटे करू घरातील कोणीही नाही, मला स्वतःलाच हे पातक फेडावं लागणार। त्यावेळी नारद मुनी हे पापनाशासाठी रामनामाचा मंत्र दिला, राम नाम जप करायला सांगितलं
आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन तो जप करायला बसला आणि बसल्यानंतर तो उठला नाहीच, कारण त्याच्या अंगावर वारुळ चढलं. राम राम म्हणता म्हणता तो मरा मरा असं म्हणायला लागला. अशी शेकडो वर्षे त्याच्यातून गेल्यानंतर त्याचा देह पवित्र झाला आणि त्याच्यातून तो बाहेर येताना एक भगवान वाल्मिकी म्हणून बाहेर पडला. त्याला त्रिकाल ज्ञान प्राप्त झालं होतं. रामायण घडण्याच्या आधी त्यानं रामायण आधी लिहिलं आणि नंतर घडलं, इतकी त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. तर अशा प्रकारे रामनामाचा महिमा आहे. ज्यावेळी तो राम नाम म्हणण्यासाठी बसलेला होता त्यावेळी राम राम म्हणता तो मरा मरा असं म्हणायला लागला, तरी सुद्धा ते भगवंताला मान्य झालं. तर अशा प्रकारे रामनामाचा महिमा हा अनंत आहे. म्हणून समर्थ रामदासांनी पुढे ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, उपराच्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र श्री रघुनाथाचे. उलट म्हणला तरी सुद्धा रघुनाथाचं चरित्र त्यानं आधी लिहिलं, असा रामनामाचा महिमा आहे. पुढे समर्थांनी या रामनामाचं महत्व दिलेलं आहे. रामनामाचे ऐशे घोडे, कळी काळाचे नरडी मुरडी, यमाचे ही दात पाडे, वर्ष पाडे यमलोक. अशा प्रकारे रामनामाची ऐशी गोडी म्हणलेली आहे समर्थांनी. अशी गोडी आहे, समर्थांची भाषा म्हणजे अतिशय समर्थ होती आणि म्हणूनच त्यांना समर्थ म्हणलेला आहे. कळी काळाची नरडी मुरडी, काळ जरी आला तर त्याचं नरड मुरडून टाकेल, नरड पेरकटून टाकेल. यमाचे ही दात पाडी, ओस पाडी यमलोक. यम जरी आला तर यमाचं दात पाडून ठेवेल आणि यमलोक ओसाड पडेल, इतका रामनामाचा महिमा आहे. आपण ठराविक ओव्या घेतल्या तेवढा आपण थांबूया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.